नमस्कार, रेश्मा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या पातीचं सुकं बेसन। तर नक्की व्हिडिओ पहा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आपण आज कांद्याच्या पातीची भाजी पाहणार आहोत। तर इथे कढईमध्ये मी तेल घेतले आहे। कांद्याचे पात चिरून मी स्वच्छ धुवून घेतले आहे 2-3 पाण्यातून। आता इथे मी तेल घेतले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लसूणच्या काही पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि थोड्याशा ठेचून घ्यायच्या, नाहीतर अख्खे आपण लसूण वापरले ना तर अंगावरती उडते। तर त्यासाठी लसूण ठेचून घ्यायचं, तेलावरती थोडासा परतून घ्यायचा आपल्याला। तर त्याच्यामध्ये कांदा पण थोडा तेलावरती परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून थोडासा त्याला सॉफ्ट आणि नरमपणा आला पाहिजे कांद्याला। आपल्याला बेसनमध्ये तो कांदा छान असा लागला पाहिजे दाताला। त्यासाठी आपण नॉर्मल असा कांदा हे करून घेणार आहोत, नरम करून घेणार आहोत तेलावरती। आता या पद्धतीने कांदा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे। आणि मग याच्यामध्ये आहे ना आपल्याला थोडंसं म्हणजे जास्त तिखट नाही बनवायचं। एकदम तिखट केली ना तर खायला कांद्याची पात छान लागत नाही। निक्कट आपण कांद्याची पात बनवतो ना ती तिखट केली तर ती चालते, पण बेसनमधली कांद्याची पात जास्त तिखट असे। आणि नॉर्मली आपण मुलांना बनवतो तेव्हा जास्त असं तिखट वापरत नाही। तर त्या पद्धतीने मी इथे काश्मीरी मिरची पावडर वापरले 1 चमचा, आणि त्यांनी कलर आलेला आहे, पण तिखट नसते ती मिरची पावडर। तर इथे मिरची पावडर आणि हळद वापरलेली आहे। आता ही मिक्स करून घेतलेले पहिला आपण कांद्यावरती। आता त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेली कांद्याची पात घालायची। कांद्याची पात पूर्ण आपल्याला घालून मिक्स करून घ्यायची, पूर्ण अशी वाफ काढून घ्यायची कांद्याच्या पातीला। इथे मी 1 गड्डी साफ करून चांगले धुवून घेतली होती कांद्याची पात। ते मिक्स करून घ्यायची आणि थोडा वेळ आपल्याला ती शिजवून घ्यायची। एवढी अशी शिजले ना इथपर्यंत ठीक आहे। हवं तर तुम्ही अजून शिजवून घेऊ शकता, पण एवढी ठीक आहे, कारण आपल्याला पुन्हा बेसन घालायचं आहे। आता इथं चवीनुसार मीठ घातला मी आणि पुन्हा मिक्स करून घ्यायची हलकी अशी भाजी। आणि आता एक काय करायचं, थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायची ते भाजी। आपण मीठ एकसारखं लागलं पाहिजे पूर्ण भाजीला त्यासाठी। आणि आता याच्यामध्ये आहे ना चालून बेसन वापरायचं आहे आपल्याला, बेसन न चालता वापरायचं नाही इथे। आणि मी वाटीने नाही तर चमच्याने वापरले। जर तुम्हाला वाटीने वापरायचं असेल, जेवढी कांद्याची पात आहे तर तेवढं, तर मला इथे अर्धी वाटी इतका बेसन लागलेलं आहे। तर मी चमच्याने यासाठी वापरते, कारण चमच्याने आपल्याला कमी जास्त प्रमाण करता येतो, त्यामुळे चमच्याने वापरणं सोयीचं जातं। कारण 1 चमचा घातल्यानंतर मिक्स करायचं, बेसनाचा अजून 1 चमच घ्यायचा, मग मिक्स करायचं। मग आपल्याला समजतं की किती आपल्याला याच्यामध्ये बेसन ॲड करायचं आहे भाजीमध्ये। मग असं केल्यानंतर आपल्याला भाजीमध्ये बेसन किती ॲड करायचं आहे हे समजतं। आता पूर्ण आपली भाजी झालेली आहे। मी झाकण ठेवून 1 वाफ काढून घेतली आणि काय झालं, माझं शिवांशीला लागला, त्यामुळं मी तुम्हाला ते व्हिडिओ पूर्ण भाजी झाल्यानंतर दाखवला। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।